उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि नारगुंडामधील पोलीस ठाण्याची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे। जनजागरण मेळाव्यामध्ये आदिवासी नागरिकांना ते संबोधित सुद्धा करणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री अजित पवार आता गडचिरोली दौऱ्यावर आहेत। ही दृश्य आपण पाहतोय गडचिरोलीमधून। तर नारगुंडामधील पोलीस ठाण्याची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली आणि जनजागरण मेळाव्यात आदिवासी नागरिकांना ते संबोधित सुद्धा करणार आहेत। तर आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि नारगुंडामधील पोलीस ठाणे जे आहे त्या पोलीस ठाण्याची अजित पवारांकडून पाहणी करण्यात येणार आहे। जनजागरण मेळावा जो आहे आदिवासी नागरिकांना संबोधित सुद्धा करणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष अगरवाल जोडले गेलेले आहेत। आशिष, आपण पाहतोय गडचिरोली दौऱ्यावर आहेत अजित पवार, त्यांच्या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, काय काय कार्यक्रम नियोजित करण्यात आले? आज जे आहेत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो आहे गडचिरोली दौरा नियोजित करण्यात आलेला होता व हा जो दौरा आहे तो अति गोपनीय ठेवण्यात आलेला होता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथं खूप जे आहे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। लोकांची कडेकोडपणे तपासणी करण्यात येत आहे आणि भामरागड तालुक्यातील अति संवेदनशील असलेल्या नारगुंडा येथील पोलीस स्टेशनला अजित पवार यांनी भेट दिलेली आहे व तिथं जाऊन त्यांनी एक जनजागरण मेळावा घेतलेला आहे। लोकांना लोकोपयोगी जे साहित्य आहे त्याचे सुद्धा वाटप या मेळाव्यात करण्यात आलेले आहे। बरं, नक्कीच धन्यवाद आशिष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय गडचिरोलीमधून।